वादग्रस्त IPS अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांचा घटस्फोट हा बनाव असल्याचं समोर आलं। पूजा खेडकर यांनी IAS होण्यासाठी OBC आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर केलं होतं। त्यासाठी त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र पूजा खेडकर यांच्या आई वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा खरंच घटस्फोट झाला होता का याचा तपास करण्याचे आदेश केंद्र सरकारनं पुणे पोलिसांना दिले। पुणे पोलिसांची गुन्हे शाखा दिलीप यांचा खरंच तपास करते। मात्र दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा 2010 साली घटस्फोट झाल्याचे पुरावे समोर आले। मात्र हा घटस्फोट फक्त नावापुरता असल्याचे पुरावे देखील उपलब्ध आहेत। तर लोकसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात मनोरमांचा पत्नी असा उल्लेख केल्याचं समोर आलं। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, खरं तर मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा खरोखरच घटस्फोट झाला होता का? काय ताजे अपडेट समोर येत आहेत? खरं तर या घटस्फोटाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित सुरुवातीपासूनच करण्यात आलेले आहे, कारण यांचा OBC प्रमाणपत्र मिळवण्यासाठी घटस्फोट झाल्याची चर्चा होती आणि त्या अनुषंगाने माहिती आपल्याला मिळाली आहे की दिलीप खेडकर आहे यांचा 2009 मध्ये त्यांनी फॅमिली कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता आणि त्यानुसार त्यांचा जो घटस्फोट आहे तो 25 जून 2010 मध्ये झालेला आहे। पण मात्र हे कागदाव पाहता येईल, वास्तव पाहता आलं तर ते एकत्र राहत होते। मनोरमा खेडकर यांनी घटस्फोट झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची पोटगी किंवा संपत्तीचा वाटा मागितला नव्हता। त्याचबरोबर त्यांचे अनेक व्हिडिओ अनेक फोटो हे एकत्र असल्याचे पाहायला मिळाले। एवढंच नाही तर ते देवदर्शनालाही एकत्र जात असल्याचं पाहायला मिळालं। एवढ्या सगळ्या गोष्टींमधून एक दिसून येते की मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा जो डिवोर्स आहे तो फक्त कागदी पत्र असल्याचा प्राथमिक आता माहिती समोर आलेली आहे। खरं तर मुलीला पूजा जी खेडकर आहे तिला IAS अधिकारी बनवण्यासाठी किंवा तिला ते पात्रता मिळवण्यासाठी ते हा सगळा बनाव केल्याचं आता समोर येत आहे। त्या अनुषंगाने केंद्राने एक समिती स्थापन करून चौकशी अहवाल मागवलेला आहे। एकूण जर पाहिलं तर हा बनाव असल्याचं आता तरी समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निलेश, त्यामुळे खेडकर कुटुंबियांचे आणखी काही काय खुलासे समोर येतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।